सध्या चित्रपट सृष्टीत दोन नावांची मोठी चर्चा आहे. एकीकडे आपला बॉलिवूड स्वॅग घेऊन आलेला रणवीर सिंग आणि त्याचा धुरंधर 2, ज्याने अवघ्या 6 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 919 कोटींची त्सुनामी आणली आहे. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की रणवीरचा धुरंधर 2 हा या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट आहे, तर तुम्ही चुकताय. कारण या धुरंधरचाही बाप आता मैदानात उतरला आहे. हॉलिवूडचा सुपरस्टार रायन गोस्लिंग याच्या प्रोजेक्ट हेल मेरीने प्रदर्शनाच्या अवघ्या 3 दिवसांत 1300 कोटींचा आकडा पार करून संपूर्ण जगाला थक्क केलं आहे. रणवीरच्या हमजा या पात्रापुढे आता हॉलिवूडचं हे सायन्स फिक्शनचं आव्हान उभं ठाकलं आहे. तर चला पाहूया, धुरंधर 2 ला मागे टाकणारा हा चित्रपट नेमका आहे तरी काय. रणवीर सिंगचा धुरंधर द रिव्हेंज 19 मार्चला प्रदर्शित झाला. 6 दिवसांत त्या चित्रपटाने 919 कोटींची दमदार कमाई केली. पण प्रोजेक्ट हेल मेरीने तर गणितच बदलून टाकलं आहे. 20 मार्चला म्हणजेच धुरंधर 2 नंतर अवघ्या एका दिवसाने हा चित्रपट 83 देशांत प्रदर्शित झाला. अवघ्या 72 तासांत म्हणजे 3 दिवसांत या चित्रपटाने जगभरातून 140.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 1321 कोटी रुपये कमावले आहेत. तर विचार करा, रणवीरला 900 कोटींच्या पार जायला 6 दिवस लागले, तिथे रायन गोस्लिंगने अवघ्या 3 दिवसांत 1300 कोटींचा टप्पा गाठला आहे. रायन गोस्लिंगचा हा चित्रपट 2026 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत 8व्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि तज्ञांच्या मते तो लवकरच टॉप 5 मध्ये झेप घेईल. आता हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, तर हा चित्रपट एंडी वियर यांच्या 2021च्या गाजलेल्या सायन्स फिक्शन कादंबरीवर आधारित आहे. द मार्शियन सारखा सुपरहिट सिनेमा देणाऱ्या लेखकाची ही कथा आहे. दिग्दर्शन केलंय ते फिल लॉर्ड आणि क्रिस्टोफर मिलर या जोडीने. अंतराळात अडकलेला एक माणूस आणि संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी त्याची धडपड, असा हा खिळवून ठेवणारा 2 तास 36 मिनिटांचा अनुभव आहे. रणवीर सिंगचा धुरंधर 2 हा मसाला, ऍक्शन आणि थ्रिलरने भरलेला असताना प्रोजेक्ट हेल मेरी हा बुद्धीला चालना देणारा आणि व्हिज्युअल इफेक्टचा चमत्कार मानला जातोय. म्हणूनच परदेशात या चित्रपटाने धुरंधर 2 ला मोठा धक्का दिला आहे. आता महत्वाची बातमी भारतीय प्रेक्षकांसाठी. ज्या चित्रपटाने जगाला वेळ लावले तो प्रोजेक्ट हेल मेरी उद्या म्हणजे 26 मार्च रोजी भारतात प्रदर्शित होत आहे. भारतात आधीच धुरंधर 2 ची क्रेज आहे. अशा वेळी रायन गोस्लिंगचा हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार? रणवीरच्या चाहत्यांची गर्दी हॉलिवूडच्या या बिग बजेट सिनेमाकडे वळणार का? रणवीरचा धुरंधर अवतार की रायन गोस्लिंगचा सायन्स फिक्शन थरार, तुम्ही कोणता चित्रपट पाहणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि सिनेमा सृष्टीतील अशा रंजक बातम्यांसाठी पाहत राहा थेट बातमी.